स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. आमच्या आयुष्याला कशाची आली कमी? आमच्या आयुष्याला कशाची आली कमी जेव्हा स्वतः स्वामी महाराजांनी घेतली आमची हमी. जेव्हा स्वतः स्वामी महाराजांनी घेतली आमची हमी. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या 2 ओळी होत्या फक्त, परंतु त्या खूप काही आपल्याला सांगून गेल्या आहे आणि त्या ओळींप्रमाणेच आपलं आयुष्य आहे. खरंच जर आपण आपलं हे आयुष्य स्वामींवर सोपवलं आहे तर आपल्याला कशाला घाबरण्याची गरज नाही. कारण ज्यांचं डोकं स्वामींच्या चरणांवर असतं किंवा ज्यांचं डोकं स्वामींच्या पायांवर असतं त्यांना कधीही कुठेही कुणासमोर हात पसरवण्याची वेळ पडतच नाही. आणि ह्या एका वाक्यावर तुमचा विश्वास असेल तर पटकन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो संदेश घेऊन आलेली आहे तो ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 3 माळा दिसत आहे. त्यापैकी एक माळ निवडायची आहे. आता ही माळ का म्हणून निवडायची तर बघा, ही जी माळ आहे ना ती माळ म्हणजे फक्त माळ नाही तर आपल्याला आणि स्वामींना जोडण्याचं एक साधन आहे. कारण ही माळ हातात घेऊन आपण स्वामींचं नाम जपत असतो. जसं जसं आपण स्वामींचं नाम जपतो तसं तसं आपण स्वामींशी एकरूप होतो. आणि म्हणून ह्या माळेला सेवेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. तर स्वामी भक्त हो, तुमच्यासाठीची माळ तुम्ही निवडली असेल तर चला लगेचच संदेशही सांगायला सुरुवात करते. आता ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की अरे बाळा, आम्हाला ठाऊक आहे तुझी सध्या फार घुसमट होत आहे. सगळे फासे जणू तुझ्या बाजूने उलटेच पडत आहे. या स्वार्थी जगात तुझ्यासारखी निस्वार्थी मनुष्याची फक्त फसवणूकच होत आहे. काट्यापेक्षाही जास्त शब्द टोचत आहे आणि तू चुकीचा नसूनही लोक तुलाच चुकीचं ठरवत आहे. आणि इतके दिवस तुला वाटायचं की ही सगळी माझी माणसं आहे, परंतु आता हळूहळू तुझ्या लक्षात येत आहे की ही माणसं तर वेळेनुसार बदलत आहे. पण तू काळजी करू नकोस. जे तुझ्यासाठी वाईट होत आहे ते मी तुझ्यापासून दूर करत आहे. मग ती माणसं असू दे किंवा दुसरं काही, जे काही तुझ्या बाबतीत वाईट घडत आहे ते तुझे कर्म संपवण्याचा एक मार्ग आहे असं तू समज आणि त्याचा स्वीकार करायला शिक. तू निराश होऊ नकोस, तू हताश होऊ नकोस. आणि जर अशी स्वार्थी लोक तुझ्या आयुष्यातून दूर जात आहे तरीही तू घाबरू नकोस. त्यांच्यासाठी तू तुझा जीव अडकवू नकोस. कारण आमच्या भक्तांच्या आयुष्यात अशा स्वार्थी लोकांना मुळीच स्थान नाही आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यापासून तुला लांब नेत आहोत. आता अशी काही माणसं आहे, अशी काही नातीगोती आहे ज्यांच्यापासून तुला दूर जाता येत नाही आणि त्यांचा जाचही तुला सहन होत नाही. म्हणूनच सांगतोय बाळा, अशा स्वार्थी लोकांमध्ये असं राहायचं जसं 32 दातांमध्ये एकटी जीभ राहते. संपर्कात सगळ्यांच्या यायचं पण दबावाखाली मात्र कुणाच्याच नाही यायचं. संपर्कात सगळ्यांच्या यायचं पण दबावाखाली मात्र कुणाच्याच नाही यायचं. पण तरीही कधी कधी तुला असं वाटतं की आयुष्यात कोणीतरी असं पाहिजे ज्याच्याशी तू सगळं काही बोलू शकतो, सगळं काही हक्काने सांगू शकतो आणि जो तुला फक्त समजवायला नाही तर समजून घ्यायलाही तयार असतो. आणि तुझी अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही, परंतु तरीही या स्वार्थी जगात जर तुला असं कोणी भेटत नसेल तर तू काळजी करू नकोस. अशा वेळेस तू आमच्याकडे ये आणि आमच्याकडे डोळे भरून बघ. तुला लगेचच आमची प्रचिती येईल आणि आम्ही तुझ्या आसपास आहोत याचा भासही होईल. आणि मग जेव्हा तुला असा भास होईल तेव्हा आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात, अरे आज तू ज्यांच्यासाठी तुझ्या हातातलं काम सोडून जात आहे ना, उद्या त्यातलेच काही तुला गरज पडेल तेव्हा तुला अंतर देणार आहे, तुझ्यावर हसणार आहे. म्हणून सांगतोय, चुकीच्या लोकांच्या नादी लागू नको. अशा लोकांचं तू समर्थन देखील कधीच करू नकोस. अरे दुसऱ्यांना मदत आवर्जून करावी, तो तर माणुसकीचा धर्म आहे. पण ज्याचा तुला वाईट अनुभव येतोय अशाच लोकांना तू जर पुन्हा पुन्हा संधी देतोय तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. त्यामुळे जे जाताय त्यांना जाऊ दे. फक्त त्यांचा सहवास तुला हवा म्हणून तू जर त्यांची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चूक पोटात घालत असशील तर अशा ठिकाणी
तुझं नशीबच काय, पण तुझा हा स्वामी देखील तुझी मदत करू शकत नाही. म्हणून जबरदस्तीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानाचा एकटेपणा कधीही चांगला. स्वतःसाठी जग आणि जगता जगता स्वतःचा स्वाभिमानही जपायला शिक. अरे आज तू या लोकांना आवडत आहे, परंतु उद्या आवडशील की नाही हे सांगता येत नाही आणि ते तुझ्या हातातही नाही. कारण जोपर्यंत तू त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो तोपर्यंत तू त्यांच्या आवडीचा आणि अपेक्षा नाही पूर्ण केल्या तर तू उद्या त्यांच्या ना आवडीचा कधी होशील हे तुलाही समजणार नाही. म्हणूनच अशा अपेक्षांच्या ओझ्याखालचं नातं फार कमकुवत. यापेक्षा तुझं माझं नातं घट्ट कर आणि जी काही अपेक्षा तुला ठेवायची ती फक्त आमच्याकडून ठेव. कारण आम्ही आमच्या भक्तांचा अपेक्षाभंग कधीही होऊ देत नाही. आमच्या भक्तांना आम्ही फक्त एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे कोणी सुद्धा तुझ्या पडत्या काळात तुझ्या मागे उभं राहणार नाही. उभं राहणार तो फक्त आरशात उभा असणारा तो एक माणूस आणि त्या माणसाच्या हृदयात असणारा तो एक परमात्मा. म्हणून त्या परमात्म्याचा विसर कधी पडू देऊ नकोस. हा असा तो तसा असली कारण सोडून दे. कारण आजच्या या कलियुगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त पैसा. एक गोष्ट लक्षात घे, कुठलंही काम कमीपणाचं नाही, लाज वाटण्यासारखं नाही. जो माणूस कामाची लाज बाळगतो त्याच्याजवळ यश देखील यायला लाजत असतं. म्हणून कुठल्याही कामाची लाज बाळगू नको. अरे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच ज्याच्या बरोबर ज्या गोष्टी घडतात त्यालाच त्याचं सत्य वेदना माहीत असतात. तुझ्याही आयुष्यात आतापर्यंत काय होऊन गेलंस, तू काय केलंस हे लोकांना नाही तर फक्त तुला ठाऊक आहे आणि तुझ्यासोबत आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष देऊ नको. लोक येतील, शिकवून जातील, समजावून जातील, पण समजून घेणार नाही. आमचं तसं नाही. आम्ही तुझ्या पाठीशी तर उभे राहणार, परंतु तुला समजूनही घेणार आणि तुझ्याकडून त्या चुका का झाल्या तेही लक्षात घेऊन तुझ्याशी न्याय करणार. फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव, तुझी नीतिमत्ता साफ ठेव. वेळ काळ खूप ताकदवान असते. कोळशाचा हिरा कधी होईल आणि हिऱ्याचा कोळसा कधी होईल हे सांगता येत नाही. आता तूच ठरव, तुला हिरा बनायचंय की कोळसा बनायचंय. आणि जर तुझी नीतिमत्ता साफ असेल तर तुला आम्ही सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये एकच आपल्याला लक्षात येतं की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत तर आपल्याकडून कधी कधी चुका होऊन जातात. परंतु चुका झाल्यानंतर स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींची माफी मागितली आणि पुन्हा त्या चुका माझ्याकडून होणार नाही याची खात्री जर स्वामींना आपण करून दिली तर स्वामी आपले पाठ कधीही सोडत नाही. उलट स्वामी आपल्याला समजून घेतात आणि समजावूनही सांगतात. म्हणून अशा स्वामींना कधीही अंतर देऊ नका आणि स्वामींजवळ राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींचं नामस्मरण करा. तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही त्या माळेवर नाम जपा. नक्कीच स्वामी तुम्हालाही जपतील. तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही फक्त मनातले मनात नामस्मरण करा. नामस्मरण घ्यायला कसलंही बंधन लागत नाही. म्हणून नामस्मरण करा आणि स्वामींना आपलेसं करा. स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच संदेश ऐकायचे असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा.